आता मला शोधायचं काय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. त्यासाठी मी काय केलंय, थिक सिलेंडर घेतलाय. थिक सिलेंडरचा हा एंड मी फिक्स केला आणि याच्यामध्ये जे इंटरनल प्रेशर ऍक्ट व्हायला लागले ते मी तुम्हाला क्रॉस सेक्शन मधनं कट केलं आणि दाखवलं. ठीक आहे, हे इंटरनल प्रेशर ऍक्ट व्हायला लागले अपवर्ड डायरेक्शनला. तसंच वॉलवरती पण ऍक्ट होत असणार आहे, पण मला पाहिजे फक्त लॉन्जिट्युडिनल डायरेक्शन, म्हणून मी फक्त लॉन्जिट्युडिनल डायरेक्शन कन्सिडर केलंय. लॉन्जिट्युडिनल म्हणजे अलॉंग द ऍक्सिस. हा त्याचा इनर डायमीटर, हा त्याचा आउटर डायमीटर आहे. मग मी जर इथं इक्विलिब्रियम कंडिशन घेतली तर काय होणार बघा, हा इंटरनल प्रेशर ऍक्सियल डायरेक्शनला इकडं प्रेशर ऍक्ट कराले, तर याच्यामध्ये या मटेरियलमध्ये लॉन्जिट्युडिनल डायरेक्शनला अपोजिंग फोर्सेस जनरेट होतील आणि त्याच्यामुळे स्ट्रेसेस येतील. म्हणजे हे अलॉंग द लेनचे स्ट्रेस आहे. मग जर तुम्ही इथे इक्विलिब्रियम कंडिशन घेतली तर या इक्विलिब्रियम कंडिशनला काय होणार बघा, हा प्रेशरचा फोर्स अपवर्ड आणि या स्ट्रेसचा रेझिस्टिंग फोर्स डाऊनवर्ड हे काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. मी तर म्हणतो फॉर इक्विलिब्रियम ह्या प्रेशरचा फोर्स घ्या अपवर्ड, प्रेशर इंटू काय येणार एरिया. आता तो इथून इथपर्यंतच्या एरियावर ऍक्ट व्हायला, इथून इथपर्यंत. पण हे जर बघितलं तर ऍक्च्युअल मध्ये सर्कल आहे बघा, ऍक्च्युअल मध्ये सर्कल आहे म्हणजे सर्कलचा एरिया यायला पाहिजे. सर्कलचा एरिया काय ते डी नॉटचा. आता डी नॉट येणार का डी आय येणार, हे प्रेशर आतमध्ये ऍक्ट होणार का बाहेर ऍक्ट होणार, आतल्या सरफेसवरती ऍक्ट होणार, त्यामुळे काय येणार डी आय. ओके, इज इक्वल टू, आता हा झाला तुमचा प्रेशरचा फोर्स. आता हा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसचा फोर्स घ्यायचा म्हणजे रेझिस्टिंग फोर्स होणार, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसचा फोर्स. आता या लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसचा फोर्स बघा कसा ऍक्ट होणार, हा डाऊनवर्ड आहे म्हणजे स्ट्रेस इनटू, आता लक्ष द्या, स्ट्रेस इनटू काय यायला पाहिजे एरिया. आता एरिया कसा येणार बघा, हे या वॉल मध्ये ऍक्ट व्हाले. मग मी इथं दाखवतो तुम्हाला कट करून. इथं समजा मध्ये मी कट केलं तर हे तुमची अशी वॉल मधनं कट होणार बघा, बरोबर आहे का, ही वॉल मधनं कट झाली तर हा या वॉलच्या याच्यामध्ये हा स्ट्रेस ऍक्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा एरिया कन्सिडर करायला पाहिजे मधला. ठीक आहे, हा एरिया सांगा π/4 डी नॉटचा स्क्वेअर मायनस π/4 डी आय स्क्वेअर. आता π/4 काय येणार बघा, आउटर डायमीटर स्क्वेअर मायनस इनर डायमीटर स्क्वेअर, कारण की हॉलो पोर्शन आहे. ठीक आहे, त्यामुळे हा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसचा फोर्स आला आणि हा तुमचा प्रेशरचा फोर्स आला. ओके, आणि हे लॉन्जिट्युडिनल डायरेक्शनचं घेतलंय, बरोबर. आता यात काय कॅन्सल होते बघा, आता या π/4 ला हा π/4 कॅन्सल झाला, बरोबर. मला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसची किंमत पाहिजे आहे. सो सिग्मा एल इज इक्वल टू, हे इथंच ठेवतो, हे उचला इकडे न्या म्हणजे डिवाइड व्हायला जाईल, म्हणजे पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर, पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. बघा मी काल लिहिलं होतं इथं पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर, मी काल डायरेक्ट लिहिलं होतं. म्हणून मी आज काय केलं, तुम्हाला आलेल्या लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसची किंमत काढून दाखवली. ओके, आता हे 3 स्ट्रेसेस आहेत तुमच्याकडे. हे जे 3 स्ट्रेसेस तुम्ही डिटरमाइन केलेले काल, ह्या काय विथ इनर आणि आउटर प्रेशर, हा विथ इनर आणि आउटर प्रेशर. आता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसला आउटर प्रेशरचा फरकच पडत नाही, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसला आउटर प्रेशरचा फरकच पडत नाही. ठीक आहे, ज्या वेळेला आउटर प्रेशर 0 आहे म्हणजे फक्त इंटरनल प्रेशर असेल त्यावेळेचे हे आपण फॉर्म्युले शोधलेले, हा रॅडियल हा टँजेन्शियल आणि लॉन्जिट्युडिनल हाच राहणार, कारण की लॉन्जिट्युडिनलला आउटर प्रेशरचा फरकच पडत नाही. ठीक आहे, आता हे 3 स्ट्रेसेस तुम्हाला मिळाले व्हेन इट इज सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर. ओके, आता मला काय शोधायचं आहे, या इनर सरफेसवरती किती स्ट्रेसेस ऍक्ट होणार हे मला पाहिजे आहे. आता मी म्हणतो स्ट्रेसेस ऍट इनर सरफेस, आता मी जे बनवायला लागलो हे प्रॉब्लेमसाठी लागणार आहे. स्ट्रेसेस ऍट इनर सरफेस ऑफ सिलेंडर. आता मी इनर सरफेस कन्सिडर केलाय, मग इनर सरफेसला म्हणजे हा आतला सरफेस, हा इथं रेडियस काय असणार इनर सरफेसला, ही रेडियस किती असणार इनर सरफेस साठी, DI डिवाइड बाय 2. यस, DI डिवाइड बाय 2, म्हणून R इज इक्वल टू काय लिहितो DI डिवाइड बाय 2. मग आता मला रेडियस मिळाली, आता ही किंमत ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची. म्हणून मी आता म्हणतो देअरफॉर रेडियल स्ट्रेस काय येणार बघा, रेडियल स्ट्रेस इथे मी फॉर्म्युला आपल्याकडे सिग्मा R इज इक्वल टू इथे बघा पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय टीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस
1 डिवाइड बाय, पहिला मी फॉर्म्युला लिहितो आर स्क्वेअर डीओ स्क्वेअर डिवाइड बाय 4. पहिला फॉर्म्युला लिहिला, आता किंमत टाका. आर ची किंमत काय, डीआय डिवाइड बाय 2. आर ची किंमत काय, डीआय डिवाइड बाय 2 ती किंमत टाकायचं. पी आय डीआय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर 1 मायनस. बघा आता इथं लक्ष द्या जरासं. मी हा 4 जो आहे की नाही, 4 हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, मी याला वर घेतो जरा. बघा म्हणजे असं होईल डीओ डिवाइड बाय 2. चालेल काय लिहिलं तर, हे 4 वरती असं लिहिलं तर डीओ डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर, या 2 चा स्क्वेअर म्हणजे झालं 4, डिनॉमिनेटरला 4 येणार. ओके, डिवाइड बाय हा आर स्क्वेअर. बघा आर स्क्वेअर, आर ची किंमत काय, डीआय डिवाइड बाय 2, डीआय डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर. बरोबर आहे, डीआय डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर. आर म्हणजे डीआय डिवाइड बाय 2 आहे. आता इथं काय करा, याचा डिनॉमिनेटर सेम करून घ्या, या बाजूचा डिनॉमिनेटर सेम, म्हणजे पी आय डीआय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम केला तर तो काय होणार, डीआय डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर. हा म्हणजे इथं तुमचं काय होणार, डीआय डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर मायनस डीओ डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर. काय केलं, वरती खाली डीआय डिवाइड बाय 2 च्या स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा डिनॉमिनेटर झाला सेम, तो खाली एकत्र गेला. इथं आला डीआय डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर मायनस डीओ डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर. आता व्यवस्थित विचार करून सांगायचा मला, मी यांच्यामधला हा 2 आणि हा डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल करू शकतोय का? हा 2 आणि हा 2 ह्या दोघांचा कॉमन आहे. बघा तो 4, याचा 4, म्हणजे हे काय झालं, डिनॉमिनेटर कॅन्सल झाला. म्हणजेच मी असं दाखवतो कॅन्सल झालाय. पी आय डीआय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये इथं काय राहिला बघा, डीआय स्क्वेअर मायनस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीआय स्क्वेअर. बरोबर आहे का मी लिहिलेलं आता, पी आय डीआय स्क्वेअर मायनस डीओ स्क्वेअर. आता इथं बघा, हा डीआय स्क्वेअर काय होणार, कॅन्सल, हे कॅन्सल झालं. आता लक्ष द्या एक मिनिट, हा डीआय स्क्वेअर मायनस डीओ स्क्वेअर आहे, ह्यातनं -1 कॉमन घ्या, -1 कॉमन घ्या, मग हे काय राहणार सांगा. ठीक आहे, पूर्ण लिहितो. पी आय -1 कॉमन घेतो, म्हणजे इथे किती होणार, डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. यांचं साईन बदलणार, बरोबर, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस होणार, मायनस लाईन बाहेर घेतो, डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. आता सांगा काय कॅन्सल होईल, हा डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर काय होणार, कॅन्सल. म्हणजेच राहिला काय, मायनस पी आय. म्हणजेच रेडियल स्ट्रेस ऍट इनर सरफेस किती असतोय, रेडियल स्ट्रेस ऍट इनर सरफेस किती असतोय, मायनस पी आय. मला रेडियल स्ट्रेसची पहिली किंमत मिळाली, रेडियल स्ट्रेसची पहिली किंमत मिळाली. आता मी असंच जसं रेडियल स्ट्रेस शोधला इनर सरफेसला, तसाच मी टँजेन्शियल म्हणजे सर्कमफरन्शियल स्ट्रेस शोधणार. सेकंड, सर्कमफरन्शियल स्ट्रेस, म्हणजेच टँजेन्शियल, टँजेन्शियल स्ट्रेस. आता सिग्मा टीचा फॉर्म्युला लिहितो पहिल्यांदा, जो आला होता तो, हे बघा हा फॉर्म्युला, पी आय डीआय स्क्वेअर डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. इन ब्रॅकेट 1 प्लस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय 4r स्क्वेअर. हा फॉर्म्युला. आता मला आपण हे सगळं कशासाठी करायला, ऍट इनर सरफेसचे रेडियस पाहिजे मला. ठीक आहे, इनर सरफेसची रेडियस किती आहे, डीआय डिवाइड बाय 2. मी तो मुद्दाम लिहून ठेवतो, ऍट इनर सरफेस आर इज इक्वल टू डीआय डिवाइड बाय 2 आहे. इनर सरफेसचे स्ट्रेसेस काढवले, त्यामुळे मी इनर सरफेसची रेडियस पुट करणार, म्हणजे ही रेडियस जी आहे ती डीआय डिवाइड बाय 2 आहे. ठीक आहे, ही किंमत मी इथे पुट करतो. सो सिग्मा टी इज इक्वल टू पी आय डीआय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. वन प्लस, आता हा डीओ जो आहे ना, हा 4 वर येतो, म्हणजे तो जाणार डीओ डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर डिवाइड.
इथं आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर म्हणजे काय येणार, DI डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर. पाहिजे असेल तर हा 2 इथंच कॅन्सल करा, म्हणजे इथं राहिला DO स्क्वेअर, इथं राहिला DI स्क्वेअर. आता यांचा डिनॉमिनेटर सेम करून घ्या, PI DI स्क्वेअर डिवाइड बाय DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर. इथं डिनॉमिनेटर सेम करून घ्या, इथं DI स्क्वेअर आहे त्यामुळे डिनॉमिनेटरला DI स्क्वेअरच यायला पाहिजे. आता इथं डिनॉमिनेटर आणला म्हणजे इथं न्यूमरेटरला पण यायला पाहिजे, म्हणजे DI स्क्वेअर प्लस DO स्क्वेअर. दोघांचा डिनॉमिनेटर सेम केला म्हणजे वरती खाली DI स्क्वेअर न मल्टिप्लाय केला. आता हा DI स्क्वेअर काय झाला कॅन्सल, म्हणजेच तुमचा टँजेन्शियल स्ट्रेस हा काय आला बघा, PI DI स्क्वेअर प्लस DO स्क्वेअर डिवाइड बाय DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर. हा तुमचा टँजेन्शियल स्ट्रेसची किंमत आली. म्हणजे इनर सरफेसला बघा, इनर सरफेसला हा तुमचा रेडियल स्ट्रेस आहे, हा तुमचा टँजेन्शियल स्ट्रेस आहे. आता तिसरा स्ट्रेस म्हणजे कुठला, लॉन्जिट्युडनल. आता मला सांगा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेसची रेडियस बदलली तर व्हॅल्यू बदलत्या काय? इथं आहे बघा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आपण शोधलेला. सांगा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस मध्ये आर आलाय का? सांगा कुठे आर आलाय का? इथं कसा आर होता आर, तसं इथं आर आलाय का रे? नाही. याचा अर्थ रेडियस म्हणजे तुम्ही पॉइंट बदलला, हा पॉइंट हा पॉइंट हा पॉइंट, त्याचा या स्ट्रेसवरती काही फरक पडत नाही. आपण आधीच बघितले अलॉंग द रेडियस हा स्ट्रेस का असतोय, कॉन्स्टंटच असतोय. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू ही आहे अशीच राहणार. ठीक आहे, त्यामुळे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इज इक्वल टू काय, PI DI स्क्वेअर डिवाइड बाय DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर. तुम्ही पुढे लिहून ठेवतो, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे कुठं पण जावा, रेडियस ची कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार, सेमच मिळणार. ठीक आहे, हा तुम्हाला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस मिळाला. बघा आता मी जरा परत एकदा सांगतो, आज काय काय सांगितलं तुम्हाला, जरासं महत्वाचं आहे, प्रॉब्लेम साठी लागणार आहे आपल्याला. मी आल्याला काय केलं, काल आपण काय केलेलं, रेडियल आणि टँजेन्शियल स्ट्रेस शोधलेले, पण इनर प्रेशर फक्त इंटरनल प्रेशर कन्सिडर करून, एक्सटर्नल प्रेशर 0 घेतलं, हे फॉर्म्युले होते आपल्याकडे. मग मी तुम्हाला लॉन्जिट्युडनलचा कालचा जो फॉर्म्युला सांगितलेला तो मी तुम्हाला डायरेक्ट आता आज करून दाखवला. लॉन्जिट्युडनल डायरेक्शनचा प्रेशर, लॉन्जिट्युडनल डायरेक्शनचा स्ट्रेस दाखवला. फोर्सेस पाहिजे होते, प्रेशर इंटू एरिया, स्ट्रेस इंटू एरिया, दोन्ही इक्वल अपोजिट, दोन्ही इक्वल अपोजिट घेतले. प्रेशर इंटू त्याचा एरिया, स्ट्रेस इंटू त्याचा एरिया, त्याच्यावरनं मला लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचा फॉर्म्युला मिळाला, जो मी काल डायरेक्ट लिहिला होता. मला म्हटलं मी उद्या सांगतो. आता मला पाहिजे काय होतं, आता मला इंटरनल प्रेशरचे स्ट्रेसेस माहिती आहेत, इंटरनल प्रेशर असेल तर स्ट्रेसेस किती आहेत ते मला माहित आहे, पण मला इनर सरफेसला, सिलेंडरच्या इनर सरफेस म्हणजे हा आतल्या सरफेसला किती स्ट्रेस आहे हे जर शोधायचं असेल तर मला रेडियस किती घ्यायला पाहिजे, DI डिवाइड बाय 2. मग मी रेडियस घेतली DI डिवाइड बाय 2, आणि हा रेडियल स्ट्रेसचा तुमचा जो फॉर्म्युला आलता काल विथ इंटरनल प्रेशर, त्याच्यामध्ये मी रेडियसची किंमत किती टाकली, DI डिवाइड बाय 2. सिम्प्लिफाय करत गेलो, मला रेडियल स्ट्रेस कळलं, इनर सरफेसला किती आहे, -PI आहे असं कळलं, -PI. आता हे मायनस साईन काय इंडिकेट करते, रेडियल स्ट्रेसच्या हा अपोजिट आहे. मायनस साईन काय इंडिकेट करते, रेडियल स्ट्रेसच्या हा अपोजिट आहे इंडिकेट करते मायनस साईन. स्ट्रेस कधीही निगेटिव्ह असत नाही, ती तिची डायरेक्शन असते. आता सर्कम्फरन्शियल स्ट्रेस म्हणजे टँजेन्शियल स्ट्रेस कसा शोधला बघा, मी कालचा टँजेन्शियल स्ट्रेसचा फॉर्म्युला घेतला विथ इंटरनल प्रेशरचा, आणि याच्यामध्ये रेडियस पुट केली इनर सरफेसची. मग इनर सरफेसची रेडियस किती आहे, DI डिवाइड बाय 2. मी रेडियस पुट केली की तुम्हाला स्ट्रेस मिळाला ऍट इनर सरफेस. म्हणजे एवढा टँजेन्शियल स्ट्रेस असणार ऍट इनर सरफेस. आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काय, त्याच्या रेडियसचा इफेक्टच होत नाही, त्यामुळे तो तसंच राहणार आहे, PI DI स्क्वेअर डिवाइड बाय DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर. आता मला तिन्ही स्ट्रेसेस मिळाले ऍट इनर सरफेस. जर समजा एखाद्यानं तुम्हाला म्हटलं डिटरमाइन द स्ट्रेसेस ऍट आउटर सरफेस, एखाद्यानं म्हटलं की सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर आहे आणि आउटर सरफेसचे स्ट्रेसेस काढा, तुम्ही काय करणार सांगा. मी इनर सरफेस कसे काढायला सांगितले, तुम्ही आउटर सरफेस कसं काढणार. PI 0 परत सोडवायचं. इथं DI डिवाइड बाय 2 च्या ऐवजी काय करायचं, आउटर सरफेस म्हटल्यावर रेडियस किती येणार, इथं DO डिवाइड बाय 2, म्हणजे DI डिवाइड बाय 2 च्या ऐवजी काही घ्यायचा, DO डिवाइड बाय 2 घ्यायचा, DO डिवाइड बाय 2. मग ती रेडियस तुम्ही पुट केली त्या फॉर्म्युला DO डिवाइड बाय 2, DO डिवाइड बाय 2, तर तुम्हाला
हे पुन्हा फॉर्म्युले मिळतात. आता मी ते सोडवत बसत नाही, मी डायरेक्ट लिहितो. ऍट आउटर सरफेस, ऍट आउटर सरफेस, हे लय महत्वाचं आहे. आउटर सरफेसचे स्ट्रेसेस पहिल्यांदा लिहितो रेडियल स्ट्रेस. रेडियल स्ट्रेसची किंमत बनवणं 0 येते आउटर सरफेसला. किती किंमत येते? 0. पाहिजे असेल तर मी तुम्हाला फक्त एकदा दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्यातच विचार करायचा. इथं डीआय डिवाइड बाय 2 चे किती काय येणार? डीओ डिवाइड बाय 2. डीओ डिवाइड बाय 2 डिवाइड बाय डीओ डिवाइड बाय 2 हे एकमेकाला काय होणार? कॅन्सल. म्हणजे झाला 1. 1 मायनस 1 म्हणजे किती झाला? 1 मायनस 1 म्हणजे किती झाला? 0. एनिथिंग इंटू 0 इज इक्वल टू 0. त्यामुळे रेडियल स्ट्रेस 0 आला. त्यामुळे ज्या वेळेला बघा, मी हे महत्वाचं स्टेटमेंट आहे, ज्या वेळेला सिलेंडरमध्ये फक्त इंटरनल प्रेशर असते, फक्त इंटरनल प्रेशर, त्यावेळेला आउटर सरफेस वरती इथं स्ट्रेसची किंमत किती असते? इथं आउटर सरफेसला स्ट्रेसची किंमत किती असते? रेडियल स्ट्रेसची किंमत 0 असते. ठीक आहे, रेडियल स्ट्रेसची किंमत किती असते? 0. आता असंच जर तुम्ही टँजेन्शियल स्ट्रेस काढला, टँजेन्शियल स्ट्रेस, तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आर ची किंमत डीओ डिवाइड बाय 2 टाकायची. डीओ डिवाइड बाय 2 हे काय होणार? कॅन्सल. 1 प्लस 1 किती होणार? 2. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार? 2 पीआय डीआय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. बरोबर आहे का? किंमत काय असणार? 2 पीआय डीआय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेसची किंमत काय असणार? ते तर काय कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याची किंमत आहे अशी राहणार. पीआय डीआय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. आता मला स्ट्रेसेस मिळाल्यात कुठं कुठं सांगतो. इनर सरफेसला हे फक्त केस काय झाले? आउटर प्रेशर कन्सिडर केलेलं नाही, इनर प्रेशर कन्सिडर करून. स्ट्रेसेस ऍट इनर सरफेस ऑफ सिलेंडर when it is subjected to internal pressure, हे लय महत्वाचं आहे. इथं फक्त लिहितो फॉर इंटरनल प्रेशर. आउटर प्रेशर आपण घेतलेलंच नाही. इंटरनल प्रेशरला रेडियल स्ट्रेस आहे मायनस पी आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आहे पीआय डीआय स्क्वेअर प्लस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. त्यानंतर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आहे पीआय डीआय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. आता याच्यामध्ये एक फक्त मी प्रश्न विचारतो. जर समजा तुम्हाला विचारला हे 3 स्ट्रेसेस आहेत, यातला मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस कुठला, तर तुम्ही कुठला सांगणार? मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस कुठला? टँजेन्शियल. का टँजेन्शियल? यामागचं रिझन काय? त्याच्यामागचं रिझन काय? टँजेन्शियल का? मी सांगतो, लक्ष द्या. इथनं पुढे मी आता जे म्हणाले ते लय महत्वाचं आहे. डिझाईनला एक टँजेन्शियल, लॉन्जिट्युडनल आणि रेडियल या तिन्हीपैकी कुठला तरी एक स्ट्रेस घ्यायला पाहिजे डिझाईनसाठी. जर तुम्हाला म्हटलं की डिझाईन करा, तर तुम्ही यातला एक स्ट्रेस सिलेक्ट करायला पाहिजे जो मोठा आहे. त्याला आपण म्हणतोय मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. आता यातला मेजर प्रिन्सिपल कुठला येणार बघा, जो मोठा आहे तो घ्यायचा. हा मायनस पी आय म्हणजे याची किंमत पी आय आहे. ओके, इथं या, इथं डीआय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर म्हणजे काय? एक केस कन्सिडर करूया. आउटर डायमीटर 4 घ्या, इनर डायमीटर 2 घ्या. आउटर डायमीटर 4 घ्या, इनर डायमीटर 2 घ्या आणि पीआय तसाच राहू दे. काय येणार बघा इथं? 2 स्क्वेअर डिवाइड बाय 4 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर डिवाइड बाय 4 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ही काय होणार बघा? 2 डिवाइड बाय ही कमी होणार. बरोबर आहे काय? 4 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर 16 मायनस 2 स्क्वेअर 4 म्हणजे हे किती झालं? 12. सो 4 डिवाइड बाय 12 म्हणजे ही व्हॅल्यू किती गेली? पॉईंट मध्ये गेली. म्हणजे पीआय ची किंमत ही 1 पीआय पेक्षा कमी झाली. त्यामुळे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा रेडियल पेक्षा कमी आहे. इथं या. आउटर डायमीटरची किंमत 4 घ्या, इनर डायमीटरची किंमत 2 घ्या. एक अंदाजे घेतलंय. सो 4 स्क्वेअर म्हणजे झाला 16 प्लस
2 स्क्वेअर म्हणजे झाला 4, 16 प्लस 4 म्हणजे झालं 20, म्हणजे न्यूमरेटर 20 आला. डिनॉमिनेटर बघा, आउटरचा स्क्वेअर म्हणजे 16 मायनस 4, 16 मायनस 4 म्हणजे 12, 20 डिवाइड बाय 12 म्हणजे ती व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त झाली, म्हणजे इथं 1.2 किंवा 1.3 पी आय येणार. म्हणजेच काय, हा 1.3 पी आय हा 0.7 किंवा 0.8 1 पेक्षा खाली गेला, 0.7 पी आय, आणि हा आहे नुसता पी आय. मग या तिघांच्या मध्ये सगळ्यात मोठा कोण आला, हा टँजेन्शियल स्ट्रेस आला. त्यामुळे जर तुम्हाला कुणी पण प्रॉब्लेम मध्ये सांगितलं डिझाइन द सिलेंडर, आणि सिलेंडर डिझाइन करताना समजा सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर असेल, तर डोळं झाकून डायरेक्ट कुठला स्ट्रेस घ्यायचा, नेहमी टँजेन्शियल स्ट्रेसचा फॉर्म्युला घ्यायचा. टँजेन्शियल स्ट्रेस म्हणजे सर्कम्फरन्शियल स्ट्रेस. हे तुम्हाला मी थिन सिलेंडर मध्ये पण सांगितलं, जर आठवत असेल तर बघा. थिन सिलेंडर मध्ये दोनच होते, एक लॉन्जिट्युडनल आणि एक टँजेन्शियल, आणि त्यांचं मी रिलेशनच दाखवलेलं, आणि त्यात तुम्हाला असं मिळालेलं टँजेन्शियल स्ट्रेस हा लॉन्जिट्युडनलच्या काय होता, डबल होता, डबल. ठीक आहे. आता इथं तसं असणार नाही, पण इथला पण टँजेन्शियल हा लॉन्जिट्युडनलच्या पेक्षा काय असतोय, जास्तच असतोय. त्यामुळे इथला मेजर प्रिन्सिपल जो आहे, म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला सिलेंडर डिझाईन करायचं आहे, तो म्हणजे कुठला असणार, टँजेन्शियल स्ट्रेस. हा स्ट्रेस असणार टँजेन्शियल स्ट्रेस. ठीक आहे. आता हे झालं बाळांनो, तुम्हाला स्ट्रेसेस सगळे सांगितले. ठीक आहे. आता या स्ट्रेसेस नंतर याच्यामध्ये काय थिअरीज आहेत, थिअरीज. ठीक आहे. म्हणजे काय, सिलेंडर डिझाईन करण्यासाठी एक 4 थिअरी प्रपोज केलेले आहेत. हेच फॉर्म्युले वापरले जातात. प्रपोज करण्यासाठी हेच फॉर्म्युले वापरले. पण काय सांगितलंय, जर डक्टाईल मटेरियल असेल तर काय करायचं, ब्रिटल मटेरियल असेल तर काय करायचं. ठीक आहे. म्हणजे अशा 4 थिअरी प्रपोज केल्यात. त्या थिअरी कुठल्या कुठल्या सांगतो. डिझाईन बेस्ड ऑन मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थिअरी. डिझाईन बेस्ड ऑन मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थिअरी. आता तुम्ही सांगा यातला मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस कुठला, यातला 1, 2 आणि 3 मधला मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस कुठला आहे, या 3 मधला टँजेन्शियल. कुठला, टँजेन्शियल. हा टँजेन्शियल आहे. म्हणजे हा माझा मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आहे. हा स्ट्रेस तुम्ही कन्सिडर करायचा पुन्हा एवढा मटेरियलच्या मॅक्सिमम स्ट्रेस एवढा कन्सिडर करायचा. ठीक आहे. ती थिअरी म्हणजे डिझाईन बेस्ड ऑन मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थिअरी. आता हे जे आपण डिझाईन करणार आहे त्यालाच म्हणतात लॅमीज इक्वेशन, LAMES, लॅमीज इक्वेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी थिअरी आहे ती म्हणजे बेस्ड ऑन मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थिअरी. म्हणजे जिथं मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन होईल त्या ठिकाणी तो फेल होणार. तो मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन जी थिअरी आहे ती लाच म्हणतात बाबा क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन किंवा बिर्नीज इक्वेशन. आता क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन आणि बिर्नीज इक्वेशन हे कशावरती आहे, क्लोज्ड एंड आणि ओपन एंड अशा 2 थिअरी वेगवेगळ्या आहेत. क्लोज एंड असताना काय आणि ओपन एंड असताना काय. ठीक आहे. त्याला म्हणतात मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थिअरी. तिसरी जी थिअरी आहे ती म्हणजेच डिझाईन बेस्ड ऑन मॅक्सिमम शियर स्ट्रेस. डिझाईन बेस्ड ऑन मॅक्सिमम शियर स्ट्रेस, ज्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम शियर स्ट्रेसची व्हॅल्यू ही मटेरियलच्या परमिसिबल स्ट्रेस एवढी घेतो आणि सॉल्व्ह करतो. हे मी प्रत्येक डिझाईन करून दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. फक्त मी तुम्हाला नावं सांगवले. आणि चौथीची थिअरी आहे ती म्हणजे डिस्टॉर्शन एनर्जी थिअरी. चौथीची थिअरी आहे ती म्हणजे कुठली, डिस्टॉर्शन एनर्जी थिअरी. ठीक आहे. आता या 4 थिअरीवरती हे फॉर्म्युले वापरून आपल्याला काय करायचंय, वेगवेगळे इक्वेशन डेव्हलप करायचे 4 थिअरीचे 4. ठीक आहे. पण मी आज त्यातलं कुठलंच बाळांनो तुम्हाला 4 मधले कुठलीच हे डिटरमाइन करून दाखवणार नाहीये. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर आपण काय करूया, एखादा प्रॉब्लेम घेऊया की ज्याच्यामधनं तुम्हाला याचे स्ट्रेसेस डिटरमाइन करता येतील. असा एखादा प्रॉब्लेम घेऊया आपण. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेसेस डिटरमाइन करता येतील. ठीक आहे. मग एक प्रॉब्लेम घेऊया. थिअरीज मी उद्यापासून घेतो. तोपर्यंत हे जे स्ट्रेसेस तुम्ही फाइंड आउट केलाय या स्ट्रेसेस वरती एक प्रॉब्लेम घेऊया. घ्यायचा का प्रॉब्लेम, अण्णा प्रॉब्लेम घ्यायचा काय, घ्या सर घ्या. ठीक आहे. चलो मग प्रॉब्लेम घेऊया. लिहून घेणार प्रॉब्लेम, पटकन लिहून घ्या. 10 मिनिटात संपूया प्रॉब्लेम.
बघा प्रॉब्लेम काय होता, अ थिक सिलेंडर ऑफ 100 diameter and 150 is subjected to internal pressure of 80 megapascal. Plot the distribution of principal stresses along wall thickness. आता वॉल थिकनेसच्या अलॉंगचे प्रिन्सिपल स्ट्रेसेस कुठले येणार, रेडियल आणि टँजेन्शियल, कारण की लॉन्जिट्युडनल हा कॉन्स्टंट असते. मग मी याची रेडियस लिहिली, इनरची, आउटरची आणि प्रेशर लिहिलं. मला रेडियल स्ट्रेस काढायचा आहे वेगवेगळ्या इंटरवलला अलॉंग द थिकनेस. ठीक आहे, त्यामुळे याची मिनिमम रेडियस 50 आहे, मॅक्सिमम 75 आहे. सो पहिले रेडियस येणार 50, त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं की 55, पुढे गेले की 60, पुढे गेले की 65, पुढे गेले की 70, पुढे गेले की 75. म्हणजे मी थोड्या थोड्या थिकनेस वाढवत चाललोय मी, आणि त्या ठिकाणचे रेडियल आणि टँजेन्शियल स्ट्रेसची किंमत काढणार आहे. मग मी जो फॉर्म्युला दिलाय रेडियल स्ट्रेस डिटरमाइन करण्यासाठी, तो सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशरचा फॉर्म्युला दिलाय बघा इथं आहे. सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. त्यात फक्त रेडियस बदलायची, तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात. त्यामुळे मी इंटरनल प्रेशर, इनर डायमीटर, आउटर डायमीटर ह्या किमती पुट करून ठेवल्यात, फक्त रेडियस पुट केलेलं नाही. तुम्ही रेडियस -180. 50 टाका, पहिली किंमत मिळते. हा किती येते, -180. -180. 180. ओके ठीक आहे, पुढची सांगा. आता फक्त 50चं काय करायचं, रिप्लेस करायचं 55 ने, तुम्हाला लगेच पुढची व्हॅल्यू मिळते. त्याच कॅल्क्सीवरचे -123.76. किती, -123.76. 123. ओके, पुढची 60 करा आता. -81. -81.